आज आपण पटकन बनणारी डिश बनवत आहे। ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनत असतं। दोन साहित्यामध्ये आजची डिश बनत आहे। इथे मी कच्चा बटाटा घेतलेला, त्याला बारीक आकार देऊन कापून घेतलेला आहे। बारीक कापून घेऊया कारण आपल्याला कच्च्या बटाट्याची पूर्ण प्युरी बनवायची आहे। कच्चा बटाटा कापून घेतलेला आणि काळा पडायला नाही पाहिजे म्हणून बाजूला पाणी टाकून ठेवून दिलेले। आता इथे आपण पाऊण कप रवा घेऊया। पाऊण कप रवा भिजण्याकरिता ठेवलेला, जेणेकरून धूळ वगैरे असतं, डस्ट वगैरे असतं ते निघायला पाहिजे। आपण रवा पाण्यामध्ये बाजूला ठेवून दिलेला आहे। तेव्हापर्यंत आपण बटाटा बारीक कापून घेतलेला होता तो मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया आणि यामध्ये टाकूया कांदा बारीक कापून, हिरवी मिरची, हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, लसूण टाकूया। यामध्ये तुम्ही आल्याचा पण वापर करू शकता किंवा जे आलं लसूण खात नसेल ते नाही टाकले तरी चालेल आणि प्युरी बनवून घेतलेली। आता आपण रवा पाण्यामध्ये भिजण्याकरिता ठेवलेला होता। रवा घेऊया, यामध्ये पोहा खायच्या चमचने 1 चमच मॅगी मसाला, तीळ, जिरं, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे। काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे। तसं पण तिखटचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो। छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण मसाला जो आहे तो पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे। मीठ, जिरं, तीळ आणि लाल तिखट। आता आपण बटाट्याची प्युरी बनवून घेतलेली आहे ते यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया। पटकन बनणारी डिश आहे आणि 2 साहित्यामध्ये ही आजची डिश बनवून तयार होतं आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच डिश बनवत आहे। आता आपण पॅन घेऊया। पॅनमध्ये तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे। जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये छान असं शिजवून घेऊया, जेणेकरून बॅटरनी पूर्ण तावा सोडायला पाहिजे। छान असं फिरवत राहायचं। बघा छान असा सहज तावा सोडत आहे। नॉनस्टिकवाला पॅन आहे। छान असं रवा शिजलेला आहे असं आपण समजूया, कारण पॅनला सोडलेला आहे। रवा शिजलेला आहे, छान असं बॅटर बनवून तयार आहे। मसाला बनवून तयार आहे। आता आपण थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप जास्त पण थंड नाही करायचं आहे आपल्याला, पण थंड होण्याकरिता आपण प्लेटमध्ये काढलेलं, कारण पॅनमध्ये ठेवू तर काय होणार, खालून जाळी पकडणार, म्हणून आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला। तेव्हापर्यंत आपण इथे एक वाटी वगैरे घेऊया आणि यामध्ये गव्हाचं पीठ घेऊया 2 चम्मच। यामध्ये टाकूया तीळ, कोथिंबीर, तीळ नाही टाकलं तरी चालेल। इथे मी छान दिसण्यासाठी किंवा मुलांना खाण्यामध्ये येण्याकरिता तीळ टाकलेली आहे। कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं लाल तिखट आणि छान असं पाणी टाकून घोळ बनवून घेऊया। घोळ म्हणा मिश्रण म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं असेल ते चालेल। इथे मी मिश्रण म्हणत आहे। छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि पाणी थोडे थोडे टाकायचे, एकाच वेळेला पाणी टाकायचं नाही। मी दाखविणारच कशाप्रमाणे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे। याप्रमाणे छान असं मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे। मिश्रण बनवून तयार आहे, मसाला पण बनलेला आहे। आता आपण काय करूया, खूप थंड पण नाही व्हायला पाहिजे आणि खूप गरम पण नाही, आपल्या हाताला चटके नाही लागायला पाहिजे। आता आपण थोडंसं तेल घेऊया आणि छान असं गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरता, त्याप्रमाणे मळून घेऊया आणि आता आपण तेल गरम होण्याकरिता बाजूला कढईमध्ये ठेवून देऊया। फार थंड पण नाही आहे आणि खूप गरम पण नाही आहे, हाताला चटके पण नाही लागणार, याप्रमाणे गरम आहे। आता आपण निंबू असतो त्याप्रमाणे किंवा पेढा असतो त्याप्रमाणे गोळा बनवूया। लहान मोठा आकार करू शकतो, याप्रमाणे छान असा गोळा बनवूया आणि छान असा पेढा हा आकार देऊया। गोल गोल आकार देऊन छान असे पूर्ण डिश बनवून घेऊया। बघा छान असा गोल आकार दिलेला आहे। सोपी आहे बनवण्याकरिता ही डिश आणि घरी साहित्य असतं त्यापासूनच बनतं, खाण्याकरिता पण खूप चविष्ट लागतं ही डिश। निंबूचा आकार देऊन छान असे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे।
बघायला पण छान दिसतं आणि मुलं सहज वेगवेगळ्या पद्धतीने दिलं तर मुलं खात असतात. आपण घोळ बनवून घेतलेलं होतं बघा, मिश्रण छान असा आकार देऊन डिश बनवलेली त्या मिश्रणमध्ये टाकायचं आणि इथे तेल गरम असायला पाहिजे, नंतरच आपल्याला डिश तेलामध्ये सोडायची आहे. मोठ्या गॅसवरच ही डिश पूर्ण तळून घ्यायची आहे आपल्याला. मिश्रण बनवलेलं होतं, लिंबूचा आकार देऊन किंवा पेढा बनवून घेतलेला आहे मिश्रणमध्ये टाकलेला आणि यामध्ये तेलामध्ये सोडूया. इथे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि छान अशी डिश तळून घेत आहे. पटकन बनणारी डिश आहे आणि सगळ्यांना खूप आवडणार ही डिश. सोपी आहे बनवण्याकरिता. या पद्धतीने छान असे मी डिश तळून घेतलेली आहे आणि ही डिश आपण बनवून पण ठेवू शकतो. ज्याप्रमाणे लिंबूचा आकार देऊन आपण डिश बनवलेली आहे ते फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेव्हा आपल्याला नाश्त्यामध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये बनवायची असेल तर मिश्रण बनवायचं गव्हाच्या पिठाचं आणि तळण्याकरिता घेऊ शकतो. किंवा पाहुणे वगैरे आले तर आपल्याला काय बनवायचा प्रश्न पडत असते तर सहज ही डिश आपण बनवू शकतो. छान अशी मी डिश तळून घेतलेली आहे बघा, छान असा कलर आलेला आहे. या पद्धतीनेच मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर सहज मुलं खात असतात. मी बाकी डिश बाजूला ठेवून दिलेली आहे, जेव्हा लागणार तेव्हा तळणार. बघूनच छान वाटत आहे, तशी खाण्याकरता पण छान बनलेली आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून नक्की सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. क्रिस्पी कुरकुरीत घरच्या 2 साहित्यामध्ये आज आपण डिश बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चटपटीत डिश बनवून बघा. बाय बाय.